अमोल जोशी चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी, मतदार यादीतले घोळ आणि बोगस मतदान यावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी आरोपांचं रान उठवलंय। याच मुद्द्याला धरून सत्ताधारी भाजप देखील आता मैदानात उतरलाय। कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणत विरोधकांवर निशाणा साधला। दुबार मतदारांच्या मुद्द्यावर मनसे आणि महाविकास आघाडीची भूमिका दुहेरी असल्याचा आरोप शेलारांनी केला। राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? मुस्लिम दुबार मतदाराकडून तुमची भूमिका वेगळी आहे, हा वोट जिहाद आहे असा आरोपही शेलारांनी केला। यासोबत शेलारांनी कर्जत, जामखेड, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मतदारसंघातील दुबार मतदारांवरून सुद्धा गंभीर आरोप केले। भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार। अहो केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे। एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी। खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर। तिबार XTX 8225195 हा कार्ड नंबर। त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX 8224503। हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं। तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत। कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे। पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे, पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत। नाव बघा, इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM 66394546 आणि अनुक्रमांक यादी 339 मध्ये 78वा। आम्ही जे म्हणतो ते तुम्ही स्वीकारलं। दुबार मतदार नोंदणी झालीये, त्याला कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांना एक आरसाच तुम्ही तिथं दाखवलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथं घेऊया आणि हाच मुद्दा, हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा, हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया अशी मी विनंती इथं करतो। तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव एकसारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा। मतदारसंघ साकोली विधानसभा, अझहर शब्बीर शेख, त्या यादीतला अनुक्रमांक 198। आता यादी क्रमांक जी आहे ती 97 मध्ये त्याचा 198 आहे। त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक 98 मध्ये त्याचा अनुक्रमांक 660 आहे, अझहर शब्बीर शेख। त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग भाजपचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही। मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही, त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही। मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय, त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे, या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं।